नाशिक जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढलेलं तापमान आणि वाढतं बाष्पीभवन यामुळे जिल्ह्यातल्या धरणांमध्ये सध्या झपाट्यानं पाणीसाठा कमी होत असल्याचं बघायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातल्या छोट्या मोठ्या 26 प्रकल्पांमध्ये सध्या 41% पाणीसाठा शिल्लक आहे. या सगळ्या धरणांमध्ये 29,385 दशलक्ष घनफूट उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा जरी 10% जास्त असला तरी अवघ्या 10 दिवसांमध्ये 3.42% घट जी आहे ती या धरणांच्या पाणीसाठ्यांमध्ये नोंदवण्यात आलेली आहे. आपण जर वाघाड आणि पुणेगाव धरणाचा विचार केला तर जलसाठा 10% खाली आहे आणि काही भागात आता यामुळे पाणी टंचाईची चाहूल देखील लागू लागली आहे. वाढतं तापमान आणि बाष्पीभवन त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील वाढती पाण्याची मागणी यामुळे आता प्रशासन सतर्क झालं आहे. आपण जिथे उभे आहोत तो नाशिकचा गंगापूर धरण आहे आणि या धरणामध्ये देखील पाण्याची पातळी जी आहे ती झपाट्यानं कमी होती आहे. नाशिक जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जवळपास नाशिक जिल्ह्यातल्या 40 गावांमध्ये आणि 47 पाड्यांवर सध्या 44 टँकरच्या माध्यमातून पाणीसाठा सुरू आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये प्रशासनाचा प्रयत्न असा आहे की येणाऱ्या दिवसांमध्ये पाण्याचा काटकसर व्हावं, पाणी वापर जे आहे ते मर्यादित राहावं आणि त्याचमुळे पुढचा एक संपूर्ण महिना जो मे महिना आहे तो पूर्ण मे महिना नाशिककरांना देखील पाण्याची काळजी घ्यावी लागणार आहे. पाण्याचा साठा सध्या जरी 10% जास्त दिसत असला तरी एकूणच बाष्पीभवनामुळे या पाण्याचं जे प्रमाण आहे ते झपाट्यानं कमी होत आहे. पुढचा एक महिना जवळपास प्रशासनाला याचं नियोजन करायचं आहे आणि त्यामुळे कमीत कमी पाण्याचा वापर करावा, पाण्याचा जो अपव्यय आहे तो या ठिकाणी टाळावा असं प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.